मी जयश्री बाळकृष्ण साळवी. मी कृषी विभागामध्ये नोकरी करते आणि मी पनवेलला राहते. अशीच पेपरमध्ये ॲड वाचली होती अंदमान निकोबारच्या टूरविषयी. पण तिकडे जाणं म्हणजे मला एक स्वप्न वाटत होतं. माझ्या ऑफिसमधले एक मेंबर जाऊन आलेला, तो असं काही सांगायचं अंदमानचं, पण मला असं कधी वाटलंच नाही की मी तिथे जाईन किंवा हे असं एक स्वप्न होतं म्हणजे. आणि मी ॲड वाचली कौस्तुभ टूर्सची पेपरमध्ये आणि सहज एक कुतूहल म्हणून त्यांनी दिलेला नंबर मी डायल केला की केव्हा जाणार आहे, कशी जाणार आहे, काय. तिकडनं इतका छान रिस्पॉन्स आला. त्या ज्याप्रमाणे त्यांच्या तिकडनं बोलणाऱ्या मुली किंवा ती मुलं आहेत, तर त्यानंतर माझ्या स्वप्नांचं पहिली पायरी तिथून सुरू झाली. तिथे इतके सुंदर बोलले की मला असं जावंसं वाटायला लागलं. पैसे असतात, पण अनोळखी ठिकाणी जाणं, तिथले लोक कसे असतील, आपल्याला व्यवस्थित ट्रीट करतील की नाही, किंवा तिथले राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, हे सगळे भले मोठे प्रश्न मनात घेऊन मी शेवटी माझं रजिस्ट्रेशन केलं. घाबरत का होईना, चला एकदा अनुभव घेऊया म्हणून मी त्यांच्याशी जॉईन झाले. आणि मला अतिशय विलक्षण अनुभव आला. घरातल्या माणसांशी सुद्धा आपण जरा तोलून मापून किंवा असं थोडंसं आदर ठेवून, अंतर ठेवूनच वागत बोलत असतो. पण जेव्हा ह्या संचालिका सुनीता वनारसे आहेत, त्या असं वाटलंच नाही की आम्ही प्रथमच त्यांच्यासोबत प्रवास करतो. असं वाटतं खूप जुन्या मैत्रिणी आहोत आणि अगदी मनापासून आम्ही टूर एन्जॉय करायला आलो. आम्हाला कसलीही कमतरता कसलीच भासली नाही, ना हॉटेलची, ना जेवणाची, ना कुठली साईट सीन करण्याची किंवा कुठली मजा करण्याची. त्यांचं प्रोत्साहन, त्यांचं हसरं व्यक्तिमत्व आणि आपलेपणाच्या भावनेनं त्यांची जी वागणूक होती आमच्या सगळ्यांशी, तर अजिबात असं परकेपणा जाणवला नाही. आणि कौस्तुभबद्दलचं हे दृढ नातं मी जेव्हा मला शक्य होईल तेव्हा मी एन्जॉय करण्याच्या प्रयत्नात राहणार आहे. धन्यवाद.